मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या लुटीमागे भाजपचे नेते आहेत असा आरोप राऊत यांनी केलाय। मुलुंडचा पोपटलाल आता का बोलत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप केल्याचा आरोप सुद्धा राऊत करतायत। ज्या बिल्डर्सना पैसे मिळाले ते भाजप आणि संघाशी संबंधित आहेत। भाजप नेत्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत। संघाचा संबंध नाही असं मंगलप्रभात तोडा यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये न्यू इंडिया बँक ज्या प्रकारे लुटली गेलेली आहे त्याच्यामध्ये सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत। आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? आता कुठे गेले? एवढी मोठी बँक लुटली गेली शेकडो कोटींना। आता हा मुलुंडचा पोपटलाल कुठे लपलाय, कुठल्या बिळात लपलाय? आता का बोलत नाही तो? भाजपचे आमदार त्याच्यामध्ये अडकलेत। भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं। बोला ना, देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं पाहिजे याच्यावरती। काय गुन्हे दाखल करताय तुम्ही? कोणाला गुन्हे दाखल करताय? सगळ्या बिल्डर ज्यांना पैसे मिळाले ते सगळे भाजपशी संबंधित आहेत आणि RSS संघाशी संबंधित आहेत। असं आहे की आता संजय राऊतावर कोणाने बोलायच्या, कोणाने काय RSSच्या संबंध त्यांच्या? ते बँक लुटली ते सरकारने ऍक्शन घेतला, RSSचा काय संबंध? काय संबंध नाही।